बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आमच्या कोडशी तालुका कोरपाडा येथील गट नंबर 58 मध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या भूमापक अधिकाऱ्याने केलेल्या मोठ्या चुकीमुळे दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता मोठी होती आणि भूमी अभिलेखच्या कार्यालयाने ज्या काही रजिस्टर मोजणीप्रमाणे जे काही मोजणी केलेली आहे 2023 ला, तर ती मोजणीची हद्द कायम करून या गट नंबर 58च्या सीमा निश्चित करायला पाहिजे होत्या, परंतु भूमी अभिलेखच्या कार्यालयाने त्या सीमा आमच्या 58 गट नंबरच्या शेतामध्ये किमान 12 फूट घातलेल्या आहेत। तर त्या शेताचा वाद होऊ नये म्हणून संघटनेच्या वतीनं आम्ही लोकशाही पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अभिप्रेत असलेल्या विचारधारेला पकडून आम्ही इथं तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे दिनांक 24/8/2026 पासून। आता काय भूमिका राहणार तुमची उपोषणाला? याबाबत आम्ही सन्माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे शिष्टमंडळ जाऊन भेट दिली। भेटीच्या दरम्यान आमचा जो वाद होता, मी एक संघटनेच्या वतीनं असं त्यांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केलं की या दोन शेतकऱ्यांमध्ये चाललेला जो वाद आहे हा वाद तुम्ही सामंजस्यानं मिटवा। त्याच्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या मार्फत संयुक्त स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मौका पाहणी जाऊन वस्तुस्थिती दर्शक अहवाल बनवा आणि तो अहवाल तुम्ही भूमी अभिलेखकडे सादर करा, असं आम्ही लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे। याच्यावरती आमच्या निवेदनावरती ग्राम महसूल अधिकाऱ्याला, मंडळ अधिकाऱ्याला, सर्कल ऑफिसरला पत्र देऊन 2 दिवसात त्यांनी अहवाल बनवायला पाहिजे होता, परंतु हेतू पुरस्कार या 80 वर्षाचे हे जे उपोषण करते शेतकरी आहेत याच्याकडे तहसील प्रशासन हे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करत आहे। आज 2 दिवस झाले तहसीलदार मॅडम या मंडपच्या आमच्या उपोषण मंडपाच्या समोरून जातात, पण साधी गाडी थांबवत नाही, यांची विचारपूस करत नाहीत। त्यामुळं महसूल प्रशासन याच्याकडे डोळेझाक करते। भूमी अभिलेख कार्यालयानं मोठी चूक केली, त्यांच्या चुका दाबण्यासाठी तहसील प्रशासन त्यांची पाठराखण करण्याचं काम करतं। भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे का? काल आम्ही चंद्रपूरला गेलो, ते भूमी अभिलेखच्या कार्यालय इथं पत्र घेऊन आले आणि त्यांनी पत्र दिलं की गट नंबर 56, गट नंबर 57, गट नंबर 58 या तिन्ही गटाची मोजणी करायची आहे। तर आमच्या उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला बाकीच्याचं घेणं देणं नाही, परंतु आम्ही मोजणीची रजिस्टर जी आमची हद्द होती ती हद्दच आम्हाला कायम पाहिजे। क परत भेटली, त्या क परत प्रमाणे जी आमची हद्द आहे ती हद्द आम्हाला कायम करून देण्यात यावी, याच्यावरती ठाम बसलेले आहेत। हे तालुक्याचे तालुका दंडाधिकारी आहेत, महसूल विभागामध्ये त्यांचं फार मोठं स्थान आहे आणि अर्धन्यायिक अधिकार तहसीलदार साहेबांना असतात, तहसीलदार लोकांना असतात। तहसीलदार दर्जाचं पद इथं कोरपाडा तहसीलदाराला त्या आपल्या आखरे मॅडमला आहे। आखरे मॅडमनी जर यामध्ये चांगल्या पद्धतीचा पत्रव्यवहार केला असता, लक्ष घातलं असतं, तर या 80 वर्षाच्या शेतकऱ्यावर अशी मरण वेळ आली नसती। आम्ही वेळोवेळी